नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, घरकुल योजनेचे लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे। मित्रांनो, जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे हे 11 प्रकारची कागदपत्रे असायला हवीत। मित्रांनो, जर तुमच्याकडे हे 11 प्रकारची कागदपत्रे असेल तर तुम्ही 100% घरकुल योजनेचे लाभ घेऊ शकतात। तर बघा मित्रांनो, केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना म्हणजे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना, ज्याचे उद्देश आहे सर्वांसाठी घर। यामधून महाराष्ट्रामधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकारमार्फत घरकुल योजना राबवून घर दिले जाते। तर मित्रांनो, घरकुल मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती प्रकारची कागदपत्रे असायला हवीत आणि मित्रांनो अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कुठे केला पाहिजे या संबंधित सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। साइडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, घरकुल योजनेचे लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे। तर पहिला बघा आधार कार्ड व पॅन कार्ड। दुसरा मित्रांनो 7/12चा उतारा। तिसरा उत्पन्नाचा दाखला। चौथा जात प्रमाणपत्र। पाचवा रहिवासी दाखला। सहावा रेशन कार्ड। तर मित्रांनो 7वा मनरेगा जॉब कार्ड। तर 8वा लाईट बिल म्हणजे मित्रांनो वीज बिल। 9वा बँक पासबुक झेरॉक्स। 10वा पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आणि मित्रांनो 11वा ग्रामपंचायत प्रमाणपत्र। मित्रांनो, जर तुमच्याकडे ही 11 प्रकारची कागदपत्रे असेल तर तुम्ही 100% घरकुल योजनेचे लाभ घेऊ शकतात। आणि मित्रांनो, घरकुल योजना 2024 साठी कुठे अर्ज करायचा? तर बघा मित्रांनो, घरकुल योजना 2024 साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल। त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक अर्जाची प्रत घेऊन त्या अर्जासोबत वरील 11 प्रकारचे कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावे लागेल व योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, हे 11 प्रकारचे कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हा योजनेचा लाभ घेऊ शकतात, म्हणजे घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।